पुवार. संविधान संविधान करेल कुणी धार लावा तलवारीला धार. संविधान करेल कुणी धार लावा तलवारीला धार. लिहिण्या संविधान भीमरायाने केले रक्ताचे पाणी. अन्न पाणी ना प्राशन केले काढले रात्र नदीने जागुणी. मनुवादी संस्कृतीवर मनुवादी संस्कृतीवर केला बुद्धीने तो प्रहार. संविधान संविधान करेल कुणी गार लावा तलवारीला धार. संविधान करेल कुणी गार लावा तलवारीला धार. संविधान. जय भीम. जय भीम साहेब. जय भीम. जय भीम. आज तुम्ही इथे देहू रोडला आलेला आहे, या स्थळाची माहिती आहे काय? काय दरवर्षी प्रमाणे या ठिकाणी 25 डिसेंबर या दिवशी लाखोच्या संख्येने या देहू रोडला, देहू रोड म्हणजे की प्रथम आपण बघतो की प्रथम ही धम्मभूमी आहे. बरोबर. आपल्या बौद्ध धर्मामध्ये पवित्र अशा 3 भूमी आहेत. ही सर्वात पहिली ही धम्मभूमी, त्याच्यानंतर नागपूरची दीक्षाभूमी आणि शेवट त्या महामानवाचं ज्या ठिकाणी महापरिनिर्वाण झालं ती चैत्यभूमी. तर या धम्मभूमीचं असं महत्व आहे की बाबासाहेबांनी धर्म स्वीकारण्याच्या अगोदर सर्वात पहिली बुद्धाची मूर्ती ही तिला या ठिकाणी जी स्थापन केली, त्यांच्यासोबत माईसाहेब देखील होत्या. की ती बुद्धाची मूर्ती आजही या पवित्र धम्मभूमीमध्ये आहे आणि विशालकाय असं या ठिकाणी विहार बनलेला आहे. तर आज 71 वर्ष पूर्ण होतात आणि त्या निमित्तानं आणि दुसरं सांगायचं म्हणजे की आजच्या दिवशी की मनुस्मृती दहन हे देखील झालेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर म्हणून या ठिकाणी या पवित्र स्थळाला मानवंदना देण्यासाठी लाखोच्या संख्येने या ठिकाणी बौद्ध उपासक उपासिका येतात. तर मीही माझा परिवार सोबत घेऊन मी भीमशाहीर अनिरुद्ध सूर्यवंशी या ठिकाणी आलेलो आहे. तरी मला या पवित्र धम्मभूमीत हे 2 शब्द की मनुस्मृती दहनाविषयी मला जरा बोलावंसे वाटतात. म्हणून मनु को अगर भीम ने मारा नहीं होता, मनु को भीम ने अगर मारा नहीं होता, दुनिया में वो किसी से भी हारा नहीं होता. भीमराज का क्रांति इशारा नहीं होता तो सारे जहां में हमारा कोई नहीं होता, कोई नहीं होता. भीम लढला या भारत भूमीवर, भीम लढला या भारत भूमीवर. ऐसा लढणारा होणार नाही. भीम लढला या भारत भूमीवर. ऐसा लढणारा होणार नाही. वार केला मनोच्या शिरावर, वार केला या मनोच्या शिरावर. ऐसा लढणारा होणार नाही. भीम लढेला या भारत भूमीवर. जय भीम. खूप छान सर. तुमच्या सर्व परिवाराला आणि तुम्हाला आजच्या दिनाच्या मंगल कामना. मंगल कामना. जय भीम. जय भीम.